छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजांची फौज कर्नाटकमधील गदग या प्रांतातून जात असताना महाराजांच्या फौजेला एक लढाई लढावी लागली आणि या लढाईचं नेतृत्व महाराजांनी त्यांचे एक सरदार सखोजी गायकवाड यांच्याकडे दिले. सखोजी गायकवाड यांनी देखील अतिशय पराक्रमाने, जिद्दीने आणि मेहनतीने ही लढाई जिंकली आणि ही लढाई जिंकून जेव्हा सखोजी गायकवाड महाराजांसमोर आले तेव्हा महाराजांनी सखोजी गायकवाडांचे डोळे हे तप्त सळ्यांनी उखडून काढावे अशी आज्ञा दिली आणि त्यानंतर सखोजी गायकवाड यांना अंधार कोठडीत म्हणजेच जेलमध्ये टाकण्याची आज्ञा दिली. ऐकून आश्चर्य वाटलं असेल ना? ज्याने आपल्यासाठी लढाई जिंकून आणली त्याचेच डोळे काढण्याची आज्ञा शिवाजी महाराजांनी का दिली आणि त्याला शिवाजी महाराजांनी अंधार कोठडीत का बरं टाकलं, हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मी सौरभ जगताप पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करतो. तुम्ही जर व्हिडिओ लाईक केला नसेल तर आता लगेच लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर दक्षिण दिग्विजय या मोहिमेअंतर्गत महाराजांनी दक्षिणेतील अनेक प्रांत आणि किल्ले स्वराज्याच्या अधिपत्याखाली आणले आणि या यशस्वी मोहिमेनंतर महाराजांनी महाराजांची फौज महाराष्ट्राकडे कूच करू लागली. तर कर्नाटकातील गदग या प्रांतातून प्रवास करत असताना महाराजांनी तेथे आपली छावणी टाकली आणि येथे असतानाच महाराजांना एक बातमी मिळाली की गदग या प्रांतातील गावातील एका पाटलाने महाराजांचे म्हणजेच महाराजांच्या फौजेचे 100 बैल सामानासहित पळवून नेले आहेत. महाराजांना आश्चर्य वाटले, परंतु महाराजांनी आपल्या सरदाराला म्हणजे सखोजी गायकवाड यांना सांगितले की तुम्ही तिथे स्वतः जावा आणि समोपचाराने त्यांना सांगा की आम्ही कोण आहोत आणि अतिशय विनम्रपणे त्यांना सांगा की आमचे बैल जे तुम्ही नेले आहेत ते आम्हाला परत द्या. या आज्ञेप्रमाणे सखोजी तिथे गेले, परंतु त्या गावचा जो पाटील होता तो थोडा उद्दाम होता. त्याने उलट महाराजांना असा निरोप पाठवला की तुमच्यामध्ये हिंमत असेल तर हे मी पळवून नेलेले बैल पुन्हा परत घेऊन दाखवाच. आता मात्र महाराजांना थोडंसं वाईट वाटलं. महाराज म्हणाले की आपण बोलतो ना ती घी सीधी उंगली से निकलता नहीं तो उंगली टेढ़ी करनी पडते. पण महाराजांनी सांगितलं की ठीक आहे, छोटंसं गाव आहे, त्यासाठी काही मोठी फौज नेऊ नका. सखोजी गायकवाड यांना त्यांनी आज्ञा केली की तुम्ही थोड्याशा फौजेनिशी त्या पाटलाच्या गावाच्या इथे जावा, त्यांना थोडासा आपला हिसका दाखवा आणि आपले बैल घेऊन परत या. त्याप्रमाणे सखोजी गायकवाड आपली छोटीशी फौज घेऊन गेले. त्यांना वाटलं एका दिवसात काय मी लढाई जिंकेन आणि सगळे बैल घेऊन येईन. परंतु त्या गावचा पाटील हा अतिशय चिवट होता. त्याने अतिशय चिवट असा प्रतिकार हा मावळ्यांना दिला, सखोजी गायकवाड यांच्या फौजेला दिला. त्यामुळे सखोजी गायकवाडांना जवळजवळ 3 दिवस गेले पण यश भेटत नव्हते. सखोजी गायकवाड पुन्हा महाराजांकडे आले. महाराजांनी विचारलं, सखोजी काय इतका वेळ का लागतोय? तेव्हा सखोजी म्हणाले की महाराज खूप चिवट आहेत, मी थोडा तोफखाना वापरू का? महाराजांनी अतिशय स्मित हास्य करत उपरोधिकपणे महाराज म्हणाले, वा सखोजी, तुम्हाला या छोट्याशा गावासाठी तोफखान्याची गरज पडते हे ऐकून आम्हाला फार अभिमान वाटला. आता मात्र महाराजांच्या या बोचऱ्या शब्दामुळे सखोजी थोडा शरमला आणि त्याने अतिशय जिद्दीने आणि पराक्रमाने हे गाव जिंकायचं असं ठरवलं आणि पुढच्या 2 दिवस त्याने अतिशय पराक्रमाने आणि जिद्दीने लढाई केली आणि यामध्येच गावचा पाटील मारला गेला. आता सखोजी गायकवाडांना वाटलं की हा आता पाटील मारला गेला, आपण जिंकलो, चला आता बैल भेटतील. पण नाही, इथेच तर खरा ट्विस्ट होता. त्या गावचा पाटील लढाईमध्ये मृत्युमुखी पडल्यानंतर त्या पाटलाची बायको, तिचं नाव होतं सावित्रीबाई, तिने पदर खोसला आणि ती आपल्या गावाचं नेतृत्व करण्यासाठी पुढे आली आणि चिवट असा प्रतिकार ती महाराजांच्या फौजेला देऊ लागली. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, तरीही सखोजी गायकवाडांना ही लढाई जिंकता येईना. चिवट असा प्रतिकार सावित्रीबाई महाराजांच्या फौजेला करत होत्या. ही बातमी महाराजांना समजली आणि एक स्त्री दाखवत असलेलं हे शौर्य ऐकून महाराजांना देखील या महिलेचं अपार कौतुक वाटू लागलं. आणि इथे महाराजांचे सरदार सखोजी गायकवाड पेटून उठले होते, कारण एक स्त्री, एक महिला त्यांना चिवट असा प्रतिकार करत होती. आता सखोजी गायकवाड यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून पुढच्या 2 दिवसात ही लढाई जिंकली आणि ते गाव आपल्या ताब्यात घेतलं आणि पाटलाने पळवून नेलेले बैलसुद्धा आपल्या ताब्यात घेतले. तुंबळ अशा झालेल्या युद्धात दुर्दैवाने महाराजांचे 5 मावळे देखील मृत्युमुखी पडले. या विजयाची वार्ता घेऊन एक मावळा महाराजांकडे आला. महाराजांनी ही वार्ता समजल्यावर महाराजांना देखील अपार आनंद झाला आणि महाराज म्हणाले, या विजयाचे शिल्पकार आमचे सरदार सखोजी गायकवाड कोठे आहेत? यावर मावळ्याने उत्तर दिले, महाराज, युद्ध तर जिंकलं, परंतु सावित्रीबाई हातातून निसटल्या. त्यांचाच पाठलाग करण्यासाठी सखोजी गायकवाड त्यांना कैद करून आणण्यासाठी गेले आहेत. आणि इतक्यात सखोजी गायकवाड सावित्रीबाईंना कैद करून घेऊन आल्याची वार्ता महाराजांच्या कानावर पडली. महाराजांनी सखोजी गायकवाडांना आतमध्ये बोलवलं, त्यांचं कौतुक केलं आणि महाराजांनी विचारलं, कुठे आहेत कैदी? त्यावर सखोजी गायकवाडांनी सावित्रीबाईंना महाराजांसमोर घेऊन येण्याची आज्ञा केली.
सावित्रीबाईंच्या हातात असलेल्या कांड्या म्हणजेच दोरीने त्यांचे हात बांधले होते. हे पाहून महाराज म्हणाले, स्त्रियांचे हात बांधण्याची गरज आपल्या स्वराज्यात कधीपासून पडू लागली. त्यावर सखूजी गायकवाड म्हणाले, महाराज ही बाई दिसते तेवढी साधी नाही म्हणून तिचे हात बांधले आहेत. महाराजांनी सावित्रीबाईंचे हात म्हणजेच कांड्या काढण्याची, रस्सी सोडण्याची आज्ञा दिली. महाराज सावित्रीबाईंना म्हणाले, माते, तुझं शौर्य आणि तुझी जिद्द खरंच वाखाणण्याजोगी आहे, परंतु चुकीच्या गोष्टींसाठी दाखवलेलं शौर्य हे कधीच कामी येत नाही. परंतु तू घाबरू नकोस. स्वराज्यात स्त्रियांना मातेचा दर्जा असतो, त्यामुळे आम्ही तुला अभय देत आहोत. जा, तू मुक्त आहेस. महाराजांचे हे शब्द ऐकताच सावित्रीबाईने महाराजांच्या नजरेला नजर भिडवली आणि त्या म्हणाल्या, अरे जा, तुला भीत नाही मी. तुझा आणि तुझ्या या स्वराज्याचा दिखाऊपणा हा माझ्यासमोर दाखवू नकोस. तुला आणि तुझ्या या स्वराज्याला मी चांगलंच ओळखून आहे. हे ऐकताच महाराजांचा आवाज थोडा करडा बनला आणि महाराज म्हणाले, हे काय बोलत आहात तुम्ही बाई, शुद्धीवर आहात का? महाराजांचा हा करडा आवाज ऐकताच सावित्रीबाई चाचपडल्या आणि इकडे तिकडे पाहू लागल्या. महाराजांनी शामियाण्यातील सर्व सरदारांना आणि शिपायांना शामियाना बाहेर जाण्याची आज्ञा केली आणि महाराज सावित्रीबाईंना म्हणाले, माते, तुझ्या मनात जे काही असेल ते मनमोकळेपणाने बोल, आमचं तुला अभय आहे. हे ऐकताच सावित्रीबाईंनी आपल्या डोळ्याला पदर लावला. त्या हुंदके देऊन रडू लागल्या आणि महाराजांना म्हणाल्या, तुमच्या या सरदारानं, सखूजी गायकवाडानं फक्त माझा पाठलागच केला नाही, फक्त मला कैदच केले नाही, तर इतकं म्हणतात सावित्रीबाईंनी आपल्या डोळ्याला पदर लावला आणि त्या हुंदका देऊन रडू लागल्या. महाराज आपल्या आसनावरून खडकन उठले आणि महाराज म्हणाले, हे तुम्ही काय बोलत आहात? शुद्धीवर तर आहात ना? जर तुमचं हे बोलणं खोटं ठरलं तर तुम्हाला काळ कोठडीत टाकण्यात येईल. महाराजांनी सखूजी गायकवाडांना आत बोलवण्याची आज्ञा केली. सखूजी आत आले आणि महाराजांनी सखूजींना विचारले, या बाई काय बोलत आहेत? हे ऐकताच सखूजी चटकन बोलून गेला, महाराज, ही बाई खोटं बोलत आहे, मी काहीसुद्धा केलं नाही. हे ऐकताच महाराजांचे डोळे लाल झाले, आवाज करडा बनला आणि महाराज म्हणाले, सखूजी, आम्ही फक्त या बाई काय बोलत आहेत इतकंच म्हणालो होतो. तुम्ही तर स्वतःच्या गुन्ह्याची कबुली दिलीत. का केलं हे पाप सखूजी? तुम्ही विसरला होतात का की तुम्ही स्वराज्याचे सरदार आहात? हे ऐकताच सखूजीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सखूजीने महाराजांच्या पायावर लोटांगण घातले. माझी चूक झाली महाराज, मला माफ करा. सखूजीने महाराजांचे पाय पकडले. आपले पाय सखूजीच्या हातून सोडवत महाराज बाजूला झाले आणि म्हणाले, स्त्री ही माते समान आणि स्त्रीच्या अब्रूला धक्का लावणाऱ्याला स्वराज्यात स्थान नाही. आत्ताच्या आत्ता या मातेसमोर या पापी माणसाचे डोळे तप्त शिळांनी उखडून काढा आणि द्या याला अंधार कोठडीत टाकून. पुढच्या काही क्षणात सखूजींचे डोळे तप्त सळ्यांनी काढण्यात आले. संपूर्ण छावणीत सखूजीच्या ओरडण्याचा आवाज घुमला. आश्चर्यचकित होऊन सावित्रीबाई हे सगळं पाहत होती. तिने महाराजांच्या पायावर लोटांगण घातले. तिच्या तोंडून शब्द निघाले, महाराज, आज मी धन्य झाले. महाराज तिला उठवत म्हणाले, माते, आम्ही तुझी क्षमा मागतो. आई भवानीच्या आशीर्वादाने आणि मावळ्यांच्या घामाने आणि रक्ताने हे धर्माचं राज्य आम्ही उभं केलं आहे. फक्त माझ्या या स्वराज्याला श्राप देऊ नकोस. काही द्यायचंच असेल तर आशीर्वाद दे. सावित्रीबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि तिचे हात जोडलेले होते. महाराजांचं रूप ती डोळ्यात साठवत होती. मित्रांनो, फक्त छेड काढली म्हणून महाराजांनी सखूजीचे डोळे काढले आणि अंधार कोठडीत टाकले. ज्या सरदाराने आपल्यासाठी युद्ध जिंकलं त्यालासुद्धा महाराजांनी माफ केलं नाही. म्हणून तर स्वराज्यात स्त्रीकडे वाईट नजरेने बघायची कोणाची हिंमतसुद्धा होत नसे. आपण आजकाल लोकशाहीमध्ये राहतो. छेडछाड तर सोडाच, पण बलात्काराचे गुन्हे सिद्ध होऊनसुद्धा आजकालच्या नराधमांना 10-10 वर्ष शिक्षा होत नाही. फाशीची शिक्षा सुनावल्यानंतरसुद्धा फासावर चढवायला वर्ष निघून जातात. ज्या दिवशी आपला देश महाराजांची ही शिक्षेची पद्धत वापरायला सुरुवात करेल त्याच दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवसापासून बलात्कार आणि छेडछाडीच्या गुन्ह्यांमध्ये 50% कपात झालेली असेल. असो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद. जय शिवराय.